हाय, मी पी.जी. देशमुख आणि आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल हंगामा विथ एज्युकेशन. काल आपल्या देशाचे बजेट म्हणजेच युनियन बजेट 2025 घोषित झाले आणि बजेट कसं होतं, बजेट पास झालं की फेल, हे आज आपण आपल्या व्हिडिओतून बघतोय. बघा, बजेट ज्या सिच्युएशनमध्ये आलं ते सिच्युएशन अतिशय वेगळं असं होतं. आपल्या देशामध्ये सलग 3 वेळेस मोदींची सत्ता आलेली आहे आणि त्यांच्या नव्या इनिंगचं हे पहिलं बजेट होतं. त्यासोबतच या बजेटकडं तुम्ही आम्हीच नव्हे तर जगाचं लक्ष लागलेलं होतं. कारण की या बजेटमध्ये काय आपल्याला मिळू शकतं आणि काय मिळायला पाहिजेत या सगळ्यांच्या अपेक्षा होत्या. बजेटचं वैशिष्ट्य असं की सलग 3 वेळा मोदी सत्तेत आले. तिकडे डोनाल्ड तात्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. ते सुद्धा पुनश्च एकदा USA निवडून आलेले आहेत. आपल्या आजूबाजूला जे देश आहेत, बांगलादेश, पाकिस्तान, यांची जी दयनीय अवस्था चालू आहे ती एक अवस्था, आणि होऊ घातलेल्या दिल्ली विधानसभा, हे अशा अनेकविध गोष्टींमुळे या बजेटला एक आगळं वेगळं महत्त्व होतं. आणि या बजेट येण्याआधी बजेटपुढे काही आव्हानंसुद्धा होती. ती आव्हानं अशी होती की गेल्या कित्येक दिवसापासून पाहतोय आपण, किमान 6 महिन्यापासून जे आपलं चलन आहे त्या चलनाने जागतिक लेव्हलला नीचांक पातळी गाठलेली आहे. म्हणजे आपल्या चलनाचं अवमूल्यन झालेलं आहे. सोबतच शेतीमालाचे भाव कोसळलेले आहेत, शेतीमालाचे भाव पडलेले आहेत आणि मिडल क्लासचा जो अनेक दिवसापासूनचा विषय होता की टॅक्समध्ये आम्हाला काही ना काही सवलती मिळाली पाहिजेत, त्याशिवाय देशाला कधी गती द्यायची आहे, ज्याला आपण एक विकसित इकॉनॉमी आपल्याला बनवायची आहे, त्या दिशेनं आपण जाऊ इच्छितो, तर त्यासाठी आपल्या जे उद्योग आहेत त्या उद्योगासाठी देशाकडून एका मोठ्या कॅपेक्सची घोषणा होणे हे सुद्धा एक आव्हान या बजेटमधलं होतं. आणि ह्या बजेटने कुठली आव्हानं पेलावली आणि कोणत्या आव्हानामध्ये हे बजेट फेल गेलं हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिले आपल्या देशातला 80% समाज ज्यांचा व्यवसाय शेती आहे आणि देशाला कधी विकासाकडे न्यायचं असेल तर शेतीचा विकास होणं अपेक्षित आहे. त्यामुळे शेतीच्या संबंधी काही वेगवेगळ्या योजना येणं अपेक्षित होत्या आणि या बजेटमध्ये त्या आल्यात. पण त्या कोणत्या आल्या बघूया आपण. बघा, फळ आणि भाजी उत्पादकांसाठी काही योजना या बजेटमध्ये घोषित केल्या गेल्या. ही एक बजेटचं चांगलं एक वैशिष्ट्य म्हटलं जाईल. पुढे तेलबियाणे उत्पादक जे आहेत, तेलबियाणे ज्यामध्ये सोयाबीन आहे किंवा जेवढे काही तत्सम तेलबियाणं आहे, तीळ आहे, अशा सोयाबीन उत्पादकांसाठी काही योजना या बजेटमध्ये आलेल्या दिसतात. त्याशिवाय कापूस उत्पादनामध्ये वाढ कशी केल्या जाईल यासाठीच्या पण काही योजना या बजेटमध्ये आलेल्या दिसतात. त्यासोबतच आपल्याला शैक्षणिक बाबीमध्ये बघायचं झालं तर शैक्षणिक बाबीमध्ये AI एज्युकेशन, ज्याला जगामध्ये खूप डिमांड आहे, त्या शिक्षणासाठी 500 कोटी एवढा निधी या बजेटमध्ये देण्यात आलेला आहे. त्याशिवाय IIT आणि मेडिकलच्या सीट्ससुद्धा वाढवलेल्या आहेत आणि येत्या काही काळामध्ये खूप वाढवायचा असा यांचा एक संकल्प यांनी या बजेटमध्ये बोलून दाखवलेला आहे, जो अतिशय चांगला असं म्हणावा लागेल. त्यासोबतच मिडल क्लास लोकांची जी अनेक दिवसापासूनची मागणी होती की आम्हाला खूप मोठा टॅक्स द्यावा लागतोय, किमान 1 ते 1.5 महिन्याचं पेमेंट आमचं टॅक्समध्येच चाललं जातं, अशा लोकांना यांनी एक अतिशय चांगला सुखद असा धक्का दिलेला आहे की ज्या लोकांचं मासिक उत्पन्न 1 लाख किंवा 1 लाखाच्या आसपास आहे अशा लोकांना टॅक्स पडायचा नाही. आणि ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांनासुद्धा टॅक्समध्ये पुष्कळशी सवलत दिलेली आहे. त्यामुळे या लोकांसाठी हा टॅक्स
जो नवं टॅक्स सिस्टम आहे तो निश्चितच आनंददायी असं आहे. पण त्यासोबतच या बजेटमध्ये काही ज्या वेगळ्या अपेक्षा होत्या की अपेक्षा असणं हे काही वाईट नाही आहे आणि त्या अपेक्षा च्या दिशेनं पावलं टाकणंसुद्धा आवश्यक आहे. कारण की जेव्हा आपले मोदी साहेब म्हणतात की आम्हाला आमची इकॉनॉमी एवढी सक्षम बनवायची आहे की आम्हाला येत्या काही काळामध्ये जागतिक महासत्ता बनायचं आहे आणि जागतिक महासत्ता कधी बनायची असेल तर त्यासाठी आपल्याला हवं असतं की आपल्या देशातले उद्योग आणि आपल्या देशातली ज्या लोक पैसे गुंतवतात त्या लोकांना जास्तीत जास्त पाठिंबा शासनाकडून मिळणं अपेक्षित असतो आणि त्यासाठी बजेटमध्ये मोठ्या संख्येनं कॅपेक्स उभं होणं किंवा कॅपेक्सची घोषणा होणं अपेक्षित असते. पण यावेळेला असं वाटतं आहे की 23-24च्या बजेटमध्ये जेमतेम जेवढं कॅपेक्स बजेटमध्ये घोषित केलं होतं तेवढंच कॅपेक्स किंबहुना त्यापेक्षा थोडंसं जास्त पण किंचित जास्त असं कॅपेक्स या बजेटमध्ये आलेलं आहे, जे उद्योग जगतासाठी खूप आनंदाचं किंवा खूप नवं चैतन्य आणेल असं नाही आहे. आणि जेवढा वेळ आपल्या देशाची स्थिती शेती आणि उद्योग यांना पुढे ठेवून कुठल्याही योजना यायच्या नाही तेवढा वेळ आपण आपली इकॉनॉमी आहे तिला तेज गतीनं पुढं नेऊ शकायचो नाही. त्यामुळे कॅपेक्सच्या बाबतीमध्ये आजचं हे बजेट थोडंसं फेल झाल्यावानी वाटतं आहे. आणि अनेक असे मुद्दे आहेत की जिथे या बजेटमधून खूप मोठी अपेक्षा होती आणि असं वाटलं होतं की शेतीमालाच्या भावासंबंधी काही वेगळी घोषणा